आज सकाळी डॉलीबाई दूध प्यायला आल्या तर हे दोघं तिच्याकडे बघून इतके मज्जा वाटत होती त्यांना का बस रे बस. त्यांना बघूनच मग मला सगळी कामं करावी लागतात कारण ते 7 वाजता उठतात. मम्मा मम्मा चिकू मम्मा मम्मा बोलतोय तर मग मी आता त्याला इतका कंटाळा येईल अशा इतक्या वेळा त्याला बोलायला लावते मम्मा बोल. पण तो असं नाही का फक्त मम्माच बोलतो, तो सगळं काही बोलतो. मग त्यानंतर मग मी मशीन लावली, वॉशिंग मशीन कपड्यांची आणि भांड्या वगैरे घासायचे ते म्हटलं नंतर घासू. मग थोडी मस्ती केली बाळांसोबत. चिकू तर लई लाडात आला होता तर जसं काही तो म्हणतो मलाच घे आणि मल्हारला कसं पकडून आणलं फोटो काढायला आणि दोघांचा फोटो काढा म्हटलं गाडी बसून. तर हा बघा मल्हार कसा चावला चिकूला. तर चिकू इतका रडायला लागला का बस रे बस. शेवटी मल्हारला गाडीवरून उठून घोड्यावर बसवलं तरी पण चिकू काय रडायचं राहीनच बघा, तरी पण रडतच होता. तर मग कसं शांत करण्यासाठी त्याला आवडतं दही आणि साखर, थोडीशी साखर. दही काही जास्त आंबट नाही आहे तर त्यांना खूप आवडतं. मग त्यांनी ते दही साखर खाल्लं. मग थोड्या वेळा मी म्हटलं बाहेर जावं फिरायला. पाऊस चालूच होता, झिमझिम पाऊस चालूच होता. तरी पण म्हटलं जावं नाही का, तर जाऊनच चुकी झाल्यासारखं वाटलं कारण हे सारखे जिथं हात घालते तिथं हात भरत होते, सगळे असे चिखल लागत होता. आणि यांचं काय असं नाही का शांततेत किंवा हात खराब होईल असं नाही. चिकू तर पडला तर हात भरून घेतले. कपडे मल्हारने सुद्धा सगळे टी शर्ट नवीन आज काढले वापरायला ते खराब करून टाकले. त्याच्यानंतर ते झोपेतून उठले तर मग बघा त्यांच्या आजीच्या ते खायचं कसं ते दाखवतात त्या आजीला. आणि आज खूप थंडी वाजत होती, पाऊस सारखाच चालू होता ना, त्यामुळे थंडी. मग मी त्यांना स्वेटर घातले होते, कानटोपी पण बांधली होती. दे इकडं दे, त्याला नको झाडू इकडे दे. त्यावरती त्यांनी बांधून ठेवलं. कसं बसं मग मी ते केलं. तर याला मी म्हटलं झाडू घेऊन ये, तर हा झाडू घेऊन आला. त्याला झाडू समजतं, सुपली समजते, कुठे ठेवतात हे पण माहिती, त्यामुळे तो बरोबर घेऊन येतो. तर आता मी त्याला सुपली आण म्हणते तर तो जातो पण कधी जात नाही. तर आता गेलाच, पण तो गेला आणि हा बघा कसं खातोय. त्याला मी आता मारलं तर त्याला इतका राग आलाय का विचारू नका तुम्ही. आता तो डायरेक्ट फुगतो आणि कोपऱ्यात जाऊन बसतो. तर मल्हारला ते बघा कसं जाऊन फुगलाय आणि कोपऱ्यात जाऊन बसलाय. दुपारी 4 वाजता त्यांचे बाबा राणी आणि लक्ष्मीला घरी घेऊन आले गोठ्यात बांधायला. तर त्यांना ते खूप मजा वाटते तिला पाहून, हंबा करत राहतात. त्यानंतर मग आम्ही घरात आलो आणि मी मसुराच्या डाळीचं वरण आणि चपाती बनवली होती त्यांना. तर त्यासाठी त्यांना खुर्चीत बसा असं बोललं की जाऊन बसतात दोघे पण. हात नको लावू कुठला. सावकाश हा पडशील नीट. थंडी नाही वाजू म्हणून चिकूला हे असं जाड मी टी शर्ट घातले तर त्याने त्याचं पोतच करून टाकले अख्खं. बघा त्याने आता कसा सारखा असा हात काढतो, इकडचा हात काढ. मगाशी त्याच्या आधी पण इकडचा तिकडे